नमस्कार मंडळी, मी प्रदीप शिवगण. रीड गाडी प्रोडक्शन कडून एक नवीन कार्यक्रम आम्ही घेऊन येतो आहोत. त्यासाठी मी तुमच्या समोर आलोय. हा कार्यक्रम तुमचाच आहे आणि तुमच्यासाठीच आहे. या कार्यक्रमाचं स्वरूप असं आहे, तुमच्यापैकी अनेक जण खरं तर कविता लिहित असतील. त्या काही कारणांमुळे प्रकाशित होऊ शकल्या नाहीत, पुस्तक प्रकाशन झालं नाही किंवा लोकांपर्यंत पोहोचवता आलं नाही. पण त्या कविता आता आम्ही पोहोचवू आमच्या या प्लॅटफॉर्मवरून. आणि त्या कविता तुमच्याच आवाजात आणि तुमच्याच व्हिडिओच्या स्वरूपात असणार आहेत. म्हणजे रीड गाडी प्रोडक्शन असा एक प्रोग्राम घेऊन येत आहे जिथे तुम्ही तुमच्या कवितांचे व्हिडिओज करून आम्हाला पाठवायचे आहेत आणि ते व्हिडिओज आम्ही आमच्या चॅनलवरून प्रदर्शित करू. अधिकाधिक लोकांपर्यंत तुमची कविता पोहोचावी यासाठीचा हा प्रयत्न आहे. आता कविता पाठवताना नियम अत्यंत साधे आहेत. सगळ्यात महत्वाचा नियम असा आहे की तुम्हाला तुमचा मोबाईल आडवा धरायचा आहे. असा रील सारखा उभा नाही, आडवा. किंवा कॅमेरावर करणार असेल तर तो आडवा असला पाहिजे. एक कवी एका वेळी एकच कविता पाठवू शकतो. एका वेळी एक कविता म्हटलंय मी, म्हणजे एकाच व्हिडिओमध्ये 4 कविता वाचल्यात असं असू नये, एकच कविता. पण असा एक कवी कितीही व्हिडिओ पाठवू शकतो एकेका कवितांचे. आणि आवडलेल्या सगळ्या कविता आम्ही पब्लिश करणार आहोत आमच्या चॅनलवरून. आता नियम दुसरा, शूटिंग करताना पहिल्यांदा तुम्हाला तुमचं नाव सांगायचंय, नंतर तुम्ही कुठे राहता ते सांगायचंय. म्हणजे उदाहरणार्थ माझं नाव प्रदीप शिवगण, मी रत्नागिरीत राहतो. त्यानंतरची ओळ फार महत्वाची आहे, जी तुम्हाला रेकॉर्ड करायला लागेल. ती ओळ अशी आहे की ही कविता मी रीड गाडी प्रोडक्शनसाठी पाठवत आहे. आणि मग तुम्ही तुमची कविता वाचायची आहे किंवा ऐकवायची आहे, गाऊही शकताय. आता काळजी घ्यायची की तुम्ही जेव्हा व्हिडिओ बनवाल तेव्हा तुमचा आवाज नीट ऐकू यावा. म्हणजे आजूबाजूच्या गाड्यांचे आवाज किंवा घरातले कोणाचे आवाज येत आहेत, टीव्हीचा किंवा अनेक असला गोंगाट असेल तर ती कविता सिलेक्ट होणार नाही. मग तुम्ही अशी जागा निवडा जिथे असा डिस्टर्बन्स होणार नाही, चांगलं रेकॉर्डिंग होईल. शक्य असेल तर माईक वापरा, कारण भरपूर लोकांपर्यंत पोहोचणार आहे ही कविता. आपले चांगले व्ह्यूज असतात, आपले सबस्क्रायबर तुम्ही सगळे चांगले आहात, तर अधिकाधिक लोकांपर्यंत आम्ही तुमची कविता पोहोचवू शकू. 1 तारखेपासून हा आपला कार्यक्रम सुरू होतोय. 1 तारीख ते 10 तारीख, प्रत्येक महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत तुम्हाला आमच्याकडे कविता रेकॉर्ड करून पाठवायच्या आहेत, व्हिडिओ शूटिंग करून पाठवायच्या आहेत. 10 तारखेनंतर आलेल्या कवितांचा विचार होणार नाही. परत पुढच्या महिन्याच्या 1 ते 10 तारखेपर्यंत तुम्ही त्या कविता पाठवू शकताय. आम्ही असं ठरवतोय की भरपूर कविता आल्या तर दररोज एक कविता किंवा किमान 1 दिवसाने एक कविता पब्लिश केली जाईल, अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल, असा हा आमचा प्रयत्न आहे. हा प्रयत्न तुम्हाला कसा वाटतो हे सांगायला विसरू नका. सगळ्यात महत्वाचं, या कवितांच्या कार्यक्रमाचं नावच आम्ही ठरवलेलं नाही अजून, आणि तेही तुम्हालाच ठरवायचंय. तुमच्यापैकी कोणाला सुचवायचं असेल नाव तर नक्की सुचवा. अगदी साधं छान असं नाव, म्हणजे कविता तुमच्या आमच्या किंवा आणि काय काय तुम्हाला भन्नाट तुम्ही जर कवी असाल तर तुम्हाला अजून उत्तम नावं सुचतील. ज्याचं नाव आवडेल ते टायटल तर आम्ही या कार्यक्रमाला ठेवूच, पण हे कोणी सुचवलंय हेही सांगू. तर हा उपक्रम कसा वाटतो नक्की कळवा. आणि तुम्ही कवी असाल तर लगेच व्हिडिओ करायला घ्या. रीड गाडी करून तुमचं स्वागत आहे. धन्यवाद.